عفى الله عنك لما أذنت لهم حتى يتبين لك الذين صدقوا وتعلم الكاذبين لا يستأذنك الذين يؤمنون بالله واليوم الآخر أن يجاهدوا بأموالهم وأنفسهم والله عليم بالمتقين إنما يستأذنك الذين لا يؤمنون بالله واليوم الآخر وارتابت قلوبهم فهم في ريبهم يترددون ولو أرادوا الخروج لأعدوا له عدة ولكن كره الله بعاثهم فثبطهم وقيل اقعدوا مع القاعدين لو خرجوا فيكم ما زادوكم إلا خبالا ولأوضعوا خلالكم يبغونكم الفتنة وفيكم سماعون لهم والله عليم بالظالمين لقد ابتغوا الفتنة من قبل وقلبوا لك الأمور حتى جاء الحق وظهر أمر الله وهم كارهون ومنهم من يقول ائذن لي ولا تفتني ألا في الفتنة سقطوا وإن جهنم لمحيطة بالكافرين إن تصبك حسنة تسؤهم وإن تصبك مصيبة يقولوا قد أخذنا أمرنا من قبل ويتولوا وهم فرحون قل لن يصيبنا إلا ما كتب الله لنا هو مولانا وعلى الله فليتوكل المؤمنون قل هل تربصون بنا إلا إحدى الحسنيين ونحن نتربص بكم أن يصيبكم الله بعذاب من عنده أو بأيدينا فتربصوا إنا معكم متربصون قل أنفقوا طوعا أو كرها لن يتقبل منكم إنكم كنتم قوما فاسقين وما منعهم أن تقبل منهم نفقاتهم إلا أنهم كفروا بالله وبرسوله ولا يأتون الصلاة إلا وهم كسالى ولا ينفقون إلا وهم كارهون فلا تعجبك أموالهم ولا أولادهم إنما يريد الله ليعذبهم بها في الحياة الدنيا وتزهق أنفسهم وهم كافرون ويحلفون بالله إنهم لمنكم وما هم منكم ولكنهم قوم يفرقون لو يجدون ملجأ أو مغارات أو مدخلا لولوا إليه وهم يجمحون ومنهم من يلمزك في الصدقات فإن أعطوا منها رضوا وإن لم يعطوا منها إذا هم يسخطون ولو أنهم رضوا ما آتاهم الله ورسوله وقالوا حسبنا الله سيؤتينا الله من فضله ورسوله إنا إلى الله راغبون हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तुम्हाला तर अल्लाहनं माफ केलं. तुम्ही यांना मागे राहण्याची परवानगी का दिलीत? थोडी वाट बघितली असती तो पावे तो सच्च्या लोकांची स्थिती तुम्हाला दिसून आली असती आणि खोटं बोलणाऱ्यांनाही तुम्ही जाणून घेतलं असतं. अल्लाहच्या मार्गात आपले प्राण आणि धन लावण्याप्रसंगी अल्लाह आणि आखिरतच्या दिवसावर ईमान राखणारे तुमच्याकडून कधीही सुट्टी आणि मोकळी घ्यायला येत नाहीत. अशा परहेजगार लोकांना अल्लाह चांगल्या प्रकारे जाणतो.
तुमच्याजवळ वारंवार सुट्टी मागण्याकरता आणि घरी वापस जाण्याची परवानगी घेण्याकरता चक्रात तेच लोक मारतात जे अल्लाह आणि आखिरतच्या दिवसावर इमान राखत नाहीत. त्यांची मनं संशयात पडली आहेत आणि शंका कुशंका करताना ते डगमगू लागले आहेत. जर यांचा इरादा तुमच्या सोबत जाण्याचा असता तर काही ना काही प्रवास साधनाची तयारी त्यांनी जरूर केली असती, परंतु अल्लाहनं यांचं जाणं पसंत केलं नाही. याच कारणास्तव त्यांना आपल्या जागेवरून हटणं नशिबी नव्हतं आणि सांगितलं गेलं की जिथे काही लाचार लोक घरी बसले आहेत तर तुम्हीही त्यांच्या सोबत बसा. जर हे लोक प्रवासात तुमच्या सोबत निघालेही असते तर त्यांनी तुमचं नुकसानच जास्त केलं असतं आणि तुमच्यात फूट पडावी म्हणून ते अधूनमधून उपद्रव निर्माण करीत राहिले असते. आणि आता देखील यांच्यासाठी बोलणं ऐकून जासूसी करणारे यांचे साथीदार तुमच्यात हजर आहेत आणि अल्लाह अशा जुलमी लोकांना चांगल्या प्रकारे जाणतो. याच्या पूर्वीही हे उपद्रव माजवीत राहिले आहेत आणि तुमच्याकरता आवश्यक कामकाजात उलटफेर करण्यात मग्न आहेत. इतपावे तो की सत्य गोष्ट आली आणि अल्लाहचा आदेश जाहीर झाला आणि वर्चस्वी होऊन आच्छादित झाला आणि हे लोक वाईट मानतच राहिले. आणि यांच्यात एखादा असाही आहे जो म्हणतो की मला परत जाण्याची परवानगी द्या आणि संकटात टाकू नका. लक्षात ठेवा की हे संकटात पडले आहेत आणि जहन्नमनं समस्त इन्कार करणाऱ्यांना आपल्या घेऱ्यात घेतलं आहे. जर तुम्हाला यश लाभलं तर यांना मोठं वाईट वाटतं आणि जर तुमच्यावर संकट आलं तर म्हणतात की आम्ही आपल्या संरक्षणाची व्यवस्था आधीच ठीकठाक करून घेतली होती आणि आनंद साजरा करत ते परत जातात. तुम्ही सांगा की एखादं संकट आमच्यावर काय पडू शकेल, पण ते संकट तर पडणारच जे अल्लाहनं आमच्याकरता लिहिलं आहे. तोच आमचं काम बनवणारा आहे आणि इमानवाल्यांनी अल्लाहवर भरोसा केला पाहिजे. तुम्ही सांगा की तुम्ही आमच्याकरता वाट बघता की आम्हाला एखादं नुकसान पोचावं, परंतु जाणून असा की आम्हाला 2 यशांपैकी एक निश्चित लाभेल, एक बलिदान किंवा विजय. आणि तुमच्याकरता आम्हीही वाट बघत आहोत की अल्लाहनं आपल्याकडून एखादा अजाब तुमच्यावर टाकावा किंवा आमच्या हातून तुम्हाला मार मिळावा. तेव्हा तुम्हीही वाट बघा, आम्हीही तुमच्यासोबत वाट बघतो. तुम्ही सांगा की धर्मदान मनपूर्वक किंवा नाराजीनं खर्च करा. तुमच्याकडून मुळीच स्वीकारलं जाणार नाही, कारण तुम्ही दुतोंडे लोक आहात. आणि यांच्या खर्च करण्यास एवढ्यासाठी मनाई केली गेली की यांनी अल्लाहची आणि त्याच्या पैगंबराची अवज्ञा केली आणि ते नमाजसाठी येत नाहीत आणि अल्लाहच्या मार्गात खर्च करणं चांगलं जाणत नाहीत, परंतु जड मनानं, थकल्या भागल्या मनानं ते करतात. तुम्ही यांच्या धनसंपत्ती आणि संततीमुळे आश्चर्यात पडू नका. अल्लाहनं इरादा केला आहे की या गोष्टींनी सांसारिक जीवनात त्यांना तो अजाब देत राहील आणि जेव्हा यांचा प्राण निघेल तेव्हा ते कुफ्रच्या अवस्थेत मरतील. हे लोक अल्लाहची शपथ घेऊन वारंवार वचन घेतात की ते तुमच्यापैकी आहेत, जेव्हा वस्तुतः हे लोक तुमच्यापैकी नाहीत. मात्र खरी गोष्ट ही की हे लोक डरपोक आहेत आणि फूट पाडण्याकरता असं कर्म करतायत. जर यांना जीव वाचून लपण्याकरता एखादी गुफा किंवा घुसून प्रवेश करण्याचं कोणतंही आश्रयस्थान लाभलं तर मात्र हे तिकडेच धावत जाऊन लपतील. आणि यांच्यापैकी काही असे देखील आहेत की दान धनाच्या वाटपाबाबत तुमच्यावर ते दोष ठेवतात. जर त्यांना मिळालं तर फारच खुश आणि जर त्यांना यातनं मिळालं नाही तर फार नाराज होतात. आणि किती चांगलं झालं असतं जर हे लोक त्यावर समाधानी राहिले असते जे अल्लाहनं यांना दिलं आणि पैगंबराच्या वाटणीवर समाधान मानून म्हणाले असते की अल्लाह आमच्याकरता पुरेसा आहे. लवकरच अल्लाह आपल्या कृपेनं आम्हाला आणखी देईल आणि त्याचा पैगंबरही. निस्संदेह आम्ही तर केवळ अल्लाहकडे लक्ष देऊन आहोत, तोच सर्व काही देईल.